गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली शहराला लागून असलेल्या 14 गावांचा प्रश्न प्रलंबित होता। ही गावं अखेर नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली। त्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला। मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन या गावांबाबत काही अटी शर्ती जाहीरपणे सांगितल्या। त्यामुळे 14 गावातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। नाईक यांच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली। यावेळी पाटील यांनी ग्रामस्थांचा गैरसमज आणि संभ्रम दूर केला। त्यासोबतच गणेश नाईक यांनी ठेवलेल्या अटी शर्तीबाबत लवकरच त्यांची भेट घेणार असून ग्रामस्थांची भूमिका त्यांच्यापुढे मांडणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं। 14 गावांबद्दल गणेश नाईक यांची भूमिका ही सकारात्मक होती, याबाबत शंका नाही। मात्र विकास कामं थांबली नाही पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असं पाटील यांनी सांगितलं। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गाव नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। यावर आता पुढे येत भाजपाचे नेते तथा आमदार गणेश नाईक यांनी या गावांचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको, असं जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितले आहे। या गावात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कोट्यावधींचा खर्च येणार असून त्याचा भार पालिकेवर पडणार आहे। गावांना पालिकेत समाविष्ट करण्यात आलं, या गोष्टीला विरोध नव्हता आणि नाही, असं नाईक यांनी स्पष्ट केलं। मात्र नाईक यांच्या या भूमिकेमुळे 14 गावातील गावकरी अस्वस्थ झाले असून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्व ग्रामस्थांनी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली। यावेळी पाटील यांनी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले। लवकरच याबाबत गणेश नाईक यांच्याशीही आपण संपर्क साधून गावकऱ्यांचे म्हणणं मांडणार आहोत, असं ते म्हणाले। 14 गावांबाबत नाईक यांचं कायमच सहकार्य राहिले आहे। मात्र या भूमिकेमुळे गावातील विकास कामांना कोणताही अडथळा नको, या गावांचा विकास सुद्धा झाला पाहिजे, अजून विलंब होता कामा नये, ही आपली प्रामाणिक भावना असल्याचं पाटील म्हणाले। नाईक यांच्या भूमिकेनंतर गावकऱ्यांना वाटत आहे की आपली गावं नाईक यांना नवी मुंबई महापालिकेत नकोय, त्यांचा हा गैरसमज केला असून एक संयुक्त बैठक लवकरच नाईक यांच्यासोबत घेऊन 14 गावांचा प्रश्न लवकर मार्गी लावू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला। त्यामुळे आता राजू पाटील हे गणेश नाईक यांची भेट घेऊन या गावांचा विकासाचा मार्ग मोकळा करतील, असा विश्वासही गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। कालच माननीय गणेश नाईक साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिच्यात सांगितलं की 14 गावांचा जो विषय प्रलंबित होता, ही गावं जी महापालिकेत घेतलेली आहेत नवी मुंबईमध्ये, यांच्या बाबतीत त्यांच्या काही अटी शर्ती आहेत आणि त्याची पूर्तता झाल्याशिवाय इथे ही गावं घेऊ नये किंवा तिथे विकास कामं सुरू करू नयेत। खरं तसं पाहायला गेलं तर ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेण्यासंदर्भात नाईक साहेबांची भूमिका खूप महत्त्वाची आहे। त्यांनी वेळोवेळी आमच्या 14 गावाच्या सर्व गावकऱ्यांचं ऐकून त्यांनी समर्थनच केलेलं आहे। 24 मार्च 2022ला जेव्हा हा प्रश्न मी लक्षवेधी म्हणून मांडला, त्या प्रश्नाच्या चर्चेला उत्तर देताना किंवा त्याच्यावर बोलताना माननीय नाईक साहेब तेव्हाही बोलले होते की 591 कोटी या गावांसाठी जो त्यांनी हे दिला होता पत्र आयुक्तांनी उत्तराचं, त्याच्यात असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं की 591 कोटी या गावांच्या विकासासाठी आणि 6100 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात यावं, तीच मागणी ते पुढे रेटतात। परंतु त्याच्यामुळे काही गैरसमज आमच्या गावाल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत की ही गावं काढण्याला नाईक साहेबांचा विरोध आहे का। तर माझं असं ठाम मत आहे, आमचं सर्वच असं ठाम मत आहे की नाईक साहेबांचा त्याला काही विरोध नाही आहे। त्यांची जी मागणी केलेली ती रास्त आहे, परंतु हा पैसा काही एकदम असा ठपकन येऊन पडणार नाही तिथे, तो टप्प्याटप्प्यानेच येणार आहे आणि त्या टप्प्याटप्प्याने विकास कामं सुरूही होतील। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला 70 कोटी नगर विकास खात्यातनं, 70 कोटी MMRDतनं तेव्हाच जाहीर केले होते। आता उद्याच मी त्यांना भेटणार आहे या संदर्भात आणि ही कामं चालू करायला एक निधी तुम्ही रिलीज करा। आमचा जो आडिवली भुतिवली रस्ता आहे, त्या रस्त्याचा DPR सादर करण्याचे आदेश द्यावेत, असंही त्यांना सांगणार आहे। तसंच मागे आम्ही सर्व माननीय पालिका आयुक्तांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं की सूचना केलेली आम्ही लोकांनी की एक स्पाईन रोड पाहिजे या 14 गावांच्या मधनं तळोजा रोडला मिळणारा, त्या रस्त्यातही प्रस्ताव त्यांना टाकायला सांगू। अर्थात ही कामं होत राहतील, परंतु त्याला खूप प्रोसिजर पुढे काळ जाणार आहेत आणि तेवढा काळ ही गावं ताटकळत ठेवणं विकासापासून हे योग्य राहणार नाही। आम्ही माननीय नाईक साहेबांची समजूत काढणार आहोत किंवा त्यांना आम्ही समजून घेतले तसे तेही आम्हाला समजून घेतील की भावना दोघांची सारखीच आहे। त्यांचे यासाठी जास्त रास्त वाटतं की गेली 20 वर्ष नवी मुंबई पालिकेत टॅक्स नाही वाढलाय, त्या लोकांवर त्यांना बोजा टाकायचं नाही, ते काही चुकत नाही आहेत, परंतु इथली कामं सुरू झाल्यावर तो बोजा अर्थातच नाही पडणार आहे। शासनाकडनं पैसा आल्यावर तो बोजा पडणार नाही, ही त्यांना खात्री आहे।
जी लोकसंख्या ते प्रेडिक्ट करतायत तेवढी लोकसंख्या इथे नाही आहे. 20-20 लाख लोकसंख्या इथे शक्यच नाही आहे. जो पाण्याचं प्रेशर येणार किंवा पाणी लागणार आहे, तर संख्या तेवढी नाही आहे. या गावाला आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे काही गोष्टींबद्दल त्यांना आम्ही स्पष्ट काय असेल ते निदर्शनास आणून देऊ. आणि राहिला एक अतिक्रमणांचा विषय, तर नवी मुंबई आज देशात जवळजवळ 1-2 नंबरची महानगरपालिका आहे. तिथले अतिक्रमणांचा विषय काय संपलेला नाही आहे. त्यामुळे हा टप्प्याटप्प्याने संपणार आहे. आणि त्या अनुषंगाने माननीय नाईक साहेब एक मवाळ भूमिका घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचे ते नेते आहेत, आमच्या समाजाचे नेते आहेत. आम्ही त्यांच्याकडे एका अपेक्षेने बघतोय. त्याचसोबत त्यांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊनच माननीय मुख्यमंत्री साहेबांकडनं या भागासाठी जास्तीत जास्त निधी कसेल यासाठी प्रयत्न करू. नाईक साहेबांची आपली या संदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही झाली नाही, परंतु मी येत्या 1-2 दिवसातच भेटेन. कसं आहे, गणपती वगैरे आलेले आहेत, आता त्यांची वेळ पण कशी मिळते त्या अनुषंगाने घेऊन नक्कीच भेटेन त्यांना. ग्रामस्थांच्या आता प्रमुख भूमिका काय आहे आता जी बैठक झाली? नाही, हीच मागणी करायची, विकास कामं सुरू करा. खरं तर आमची मागच्याच आठवड्यात माननीय पालिका आयुक्तांसोबत एक मीटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी काही कामं आपले दवाखाना पण मला वाटतं 5 ठिकाणी चालू करायचे आदेश दिले होते. इथली वॉर्ड रचना, इथे वॉर्ड ऑफिसर बसवलेले आहे, इथे नियुक्त्या केलेल्या आहेत. त्यामुळे प्रोसिजर चालू झालेली आहे. आणि माझ्या 14 गावातल्या लोकांनाही विनंती आहे की कोणी पॅनिक होऊ नका या गोष्टींनी. ही गावं आपली नवी मुंबईतच आहेत. काही टेक्निकल बाबींवरही चर्चा चालू आहे किंवा प्रतिक्रिया येत आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की ही गावं नवी मुंबईतनं घेणारच नाही किंवा बाहेर काढलेली. ब्युरो रिपोर्ट कल्याण, ABP न्यूज. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.